जय श्रीराम. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामीचं नाव माणसाला पुन्हा जगायला शिकवतं. रात्र खूप शांत होती, पण त्या शांततेच्या आत एक आई तुटत होती. आकाशात काळे ढग होते, पाऊस थेंब थेंब पडत होता आणि गावाच्या शेवटी असलेल्या एका मोडकळीस आलेल्या झोपडीत एक मंद दिवा लुकलुकत होता. त्या झोपडीत सावित्री नावाची एक गरीब आई आपल्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवत बसली होती. तिचा मुलगा रामू 3 दिवसापासून तापाने फणफणत होता. घरात धान्य नव्हतं, औषध नव्हतं आणि मदतीला कुणीही नव्हतं. ती स्वतः 2 दिवस उपाशी होती, पण मुलाला पाणी पाजत होती. मुलगा हळू आवाजात म्हणाला, आई, बाबा कधी येणार? हे ऐकताच तिचं हृदय तुटलं, कारण रामूचे वडील शहरात कामासाठी गेले होते आणि 6 महिन्यापासून त्यांचा काहीच पत्ता नव्हता. सावित्रीने मुलाला मिठीत घेतलं. बाळा, स्वामी समर्थ आहेत ना, ते आपल्याला सोडणार नाहीत. पण ती स्वतः आतून पूर्ण कोसळली होती. ती बाहेर आली, आकाशाकडे पाहिलं आणि डोळ्यातून उघडणाऱ्या अश्रूंनी म्हणाली, स्वामी, मी खूप सहन केलं, आता माझ्यात ताकद उरली नाही. जर खरंच तुम्ही असाल तर माझ्या लेकराला वाचवा. तेवढ्यात दूरवरून मंद स्वर ऐकू आले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या आवाजात अशी शांतता होती, जणू थकलेल्या आत्म्याला आईच्या कुशीत विसावा मिळत होता. सावित्रीचे पाय आपोआप त्या दिशेने चालू लागली. गावाबाहेर एक जुनं मंदिर होतं. मंद दिवे, अगरबत्तीचा सुगंध आणि वातावरणात विलक्षण शांतता. मंदिराच्या कोपऱ्यात एक वृद्ध साधू बसले होते. त्याच्या डोळ्यात करुणा होती, चेहऱ्यावर तेज होतं आणि ओठावर सतत स्वामींचं नाम, श्री स्वामी समर्थ. सावित्री त्यांच्या समोर कोसळली. बाबा, माझं लेकरू वाचवा. मी हार मानली. साधूंनी शांतपणे तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, ज्याच्या आयुष्यात दुःख जास्त असतं त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात खोल असते. सावित्री रडत म्हणाली, पण मी खूप थकले आहे बाबा. साधू मंद हसले. थकलेलं शरीर झोपेनं शांत होतं, पण तुटलेलं मन फक्त स्वामींच्या नावानं शांत होतं. ते पुढे म्हणाले, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही हरवून बसलेला आहे. कुणी पैसा, कुणी प्रेम, कुणी आपली माणसं आणि कुणी स्वतःची शांतता. पण जेव्हा माणूस पूर्ण अंधारात हरवतो तेव्हा स्वामींचं नाव दिवा बनून पुढे उभं राहतं. साधूंनी तिला एक छोटी तुळशीची माळ दिली. आज रात्रभर फक्त एकच नाव घे, श्री स्वामी समर्थ. सावित्री मंदिराच्या कोपऱ्यात बसली आणि डोळे मिटून नाम घेऊ लागली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. तिचं मन भूतकाळ आठवत होतं, गरिबी, अपमान, भूक, एकटेपण, तुटलेली स्वप्न. तिला वाटत होतं, देवा, माझ्यासारखं दुःख कुणालाच देऊ नको. पण हळूहळू त्या नामात तिचं रडणं विरघळू लागलं, जणू प्रत्येक मंत्र तिच्या जखमावर फुंकर घालत होता. मंदिरातील घंटा वाजली, वारा वाहू लागला आणि अचानक तिला जाणवलं, जणू कुणीतरी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत आहे. तिच्या अंगावर शहारे आले. ती घाबरत डोळे उघडते
पण समोरचा साधू गायब. फक्त स्वामी समर्थाचा तेजस्वी फोटो आणि दिव्याभोवती विलक्षण प्रकाश. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती धावत घरी गेली आणि दार उघडताच थबकली. तिचा मुलगा शांत झोपला होता. त्याचा ताप उतरला होता. रामू हसत म्हणाला, आई, रात्री दाढीवाले आजोबा आले होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, घाबरू नकोस बाळा, मी आहे. हे ऐकताच सावित्री जोरात रडू लागली. कारण तिला समजलं होतं स्वामी स्वतः आले होते. त्या दिवसानंतर तिचं आयुष्य बदललं. ती रोज गावोगावी जाऊन लोकांना सांगू लागली, स्वामींचं नाव फक्त शब्द नाही, ते जखमी आत्म्याचं औषध आहे. रडणाऱ्या डोळ्यांची शांतता आहे आणि हरवलेल्या जीवांचा आधार आहे. सखोल आध्यात्मिक संदेश. कधीकधी आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतं. जवळची माणसं दूर जातात, विश्वास तुटतो, पैसा संपतो आणि मन आतून रिकामं होतं. पण लक्षात ठेवा, देव कधीच माणसाला सोडत नाही. तो फक्त शांतपणे पाहत असतो. तू त्याच्याकडे कधी वळतोस. स्वामी समर्थाचं नाव म्हणजे फक्त मंत्र नाही, ते मनाला धरून ठेवणारं अदृश्य हात आहे. जेव्हा कोणी समजून घेत नाही तेव्हा स्वामी समजून घेतात. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी जवळ येतात. जेव्हा डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत तेव्हा स्वामी मनाला मिठी मारतात. शेवटी मनाला भेटणारा कानमंत्र. जीवनात कितीही अंधार आला तरी स्वामीचं नाव सोडू नका. कारण माणसं साथ सोडतात पण स्वामी कधीच सोडत नाहीत. रडताना एकदा मनापासून म्हणा, जय स्वामी समर्थ. तुमचं दुःख कदाचित लगेच संपणार नाही, पण ते दुःख सहन करायची ताकद नक्कीच मिळेल. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, हा संदेश सर्वांपर्यंत